कल्पना करा, एखादी स्त्री अनेक वर्ष स्वतःच्याच घरात नोकरानीप्रमाणे जगत असेल, रोज अपमान सहन करत असेल आणि एक दिवस संपूर्ण कुटुंबासमोर असं पाऊल उचललं की सगळ्यांचंच आयुष्य हादरून जाईल, तर काय होईल? आजची गोष्ट अशाच एका स्त्रीची आहे. तिनं कायमचं गप्प बसण्याऐवजी स्वतःच्या स्वाभिमानाची निवड केली. तिच्या एका निर्णयानं केवळ तिचं आयुष्य बदललं नाही, तर ज्यांनी तिला आयुष्यभर त्रास दिला त्यांनाही त्यांच्या कर्माची अशी शिक्षा मिळाली ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. जून महिन्याच्या कडक उन्हानं जणू त्या छोट्याशा स्वयंपाकघरातच ठाण मांडलं होतं. उकळणाऱ्या भाज्यांची वाफ आणि तापलेल्या तेलाचा वास यामुळे श्वास घेणं सुद्धा कठीण झालं होतं. मी चुलीजवळ उभी होते. घामानं माझी साडी पाठीला चिकटली होती. दोन्ही हातांनी मी भराभर शाही पनीर ढवळत होते आणि कमरेला माझी लहान मुलगी सई बांधलेली होती. उकाडा आणि झोप यामुळे ती सतत रडत होती. आज माझ्या सासूबाई वसुधा यांचा 60वा वाढदिवस होता. वसुधा यांना दिखाऊपणाची खूप आवड होती. म्हणून त्यांनी माहेर, सासर आणि सगळ्या मैत्रिणींना बोलावून मोठा समारंभ ठेवला होता. अशावेळी अनेक जण बाहेरून स्वयंपाकी बोलावतात, पण वसुधा यांचं म्हणणं होतं की बाहेरचं जेवण ना स्वच्छ असतं ना चविष्ट आणि त्यासाठी खूप खर्चही करावा लागतो. त्यांच्या मते सुनेच्या हातच्या जेवणाची आपुलकी असते ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्याच खांद्यावर आली. पहाटे 4 वाजता भाजी बाजारातून भाज्या आणण्यापासून त्या स्वच्छ धुण्यापर्यंत आणि नंतर पालक पनीर, डाळ मखणी, दम आलू, भाजीचा सुगंधी भात आणि कितीतरी पदार्थ तयार करण्यापर्यंत सगळं काम मी एकटीनेच केलं. माझे पती अभिजित सकाळपासून इस्त्री केलेला शर्ट घालून बाहेर पाहुण्यांसोबत निवांत चहा पीत बसले होते. त्यांच्या पत्नीची स्वयंपाकघरात काय अवस्था झाली आहे याची त्यांना साधी काळजीही नव्हती. माझी नणंद स्वरा मात्र लाल रंगाची झगमगती रेशमी साडी नेसून आणि भरपूर साज शृंगार करून वावरत होती. ती मध्येच स्वयंपाकघरात यायची आणि मला फक्त सूचना द्यायची. तिनं पनीरचा एक तुकडा उचलून तोंडात टाकला आणि म्हणाली, "वहिनी, पनीरचे तुकडे इतके छोटे का कापले आहेत? पाहुणे काय म्हणतील? जरा नीट काम करा. आज आईचा एवढा मोठा वाढदिवस आहे. आपल्या घराची अब्रू जाऊ देऊ नका." मी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि स्वतःला सावरत म्हणाले, "स्वरा, तू बाहेर जाऊन आईला थोडी मदत कर. इथं खूप उकाडा आहे. तुझी इतकी महागडी साडीही खराब होईल. सई खूप रडते आहे. वेळ असेल तर तिला थोडा वेळ सांभाळ. तोपर्यंत मी उरलेला स्वयंपाक पूर्ण करते." स्वरानं ओठ वाकडे केले आणि 2 पावलं मागे सरकली. जणू मी एखादा संसर्गजन्य आजारच होते. ती म्हणाली, "राहू दे. इतकी छान साडी नेसली आहे. तिला उचललं तर ती उलटी करेल. मूल तुझं आहे. तू सांभाळ." थोडा स्वयंपाक करावा लागला की लगेच तक्रारी सुरू होतात. एवढं बोलून ती वळली आणि बाहेर निघून गेली. पुन्हा एकदा मी माझी सतत रडणारी 1 वर्षांची सई आणि उकाड्यानं तापलेलं स्वयंपाकघर एवढंच उरलो. दुपारचे 12 वाजले होते. बाहेर पाहुण्यांनी सगळ्या जेवणाच्या टेबलावर जागा घेतली होती. हसण्याचे आवाज, गप्पा आणि भांड्यांचा खणखणाट आतपर्यंत ऐकू येत होता. मी एकामागोमाग एक जड भांडी उचलून बाहेर नेत होते. हात दुखून थरथरत होते. शेवटचं भांडंही ठेवून झालं. इतक्यात सई ओल्या लंगोट्यामुळे मोठमोठ्याने रडू लागली. मी तिला घेऊन लगेच खोलीत गेले. तिचं लंगोटं बदलला, तिला दूध पाजलं आणि शांत केलं. या सगळ्या धावपळीत डाळ मखणी बाहेर आणायला इतर पदार्थांपेक्षा 15 मिनिटं उशीर झाला. मी गरमागरम डाळ घेऊन दालनात पोहोचले तेव्हा अचानक सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येकाची नजर माझ्याकडे वळली. वसुधा त्यांच्या श्रीमंत मैत्रिणींसोबत अगदी पुढच्या टेबलावर बसल्या होत्या. त्यांचा चेहरा रागानं लालबुंद झाला होता. त्यांनी चमचा जोरात वाटीवर आपटला आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, "हा कसला प्रकार आहे? आता डाळ घेऊन येतेस? सगळ्यांचं जेवण जवळजवळ संपलं आहे. आता ही डाळ कोण खाणार? आपल्या घराचं नशीबच फुटकं आहे म्हणून तुझ्यासारखी आळशी आणि कामचुकार सून मिळाली. मी माझ्या नवऱ्याच्या कमाईवर जगते आणि एक साधा पाहुणचार सुद्धा नीट सांभाळू शकत नाही." असंच त्या सगळ्यांसमोर बोलल्या. मी तिथे स्तब्ध उभी राहिले. माझ्या हातात अजूनही गरम डाळीचं भांडं होतं. मी हळू आवाजात म्हणाले, "आई, सई खूप रडत होती. तिचं लंगोटं बदलावं लागला आणि तिला शांत करावं लागलं. त्यामुळे थोडा उशीर झाला. कृपया मला माफ करा." पण माझं स्पष्टीकरण ऐकूनही त्यांचा राग आणखी भडकला. त्यांच्या मैत्रिणींसमोर आपली अब्रू गेली असंच त्यांना वाटलं. त्या ताडकन खुर्चीतून उठल्या आणि भराभर माझ्याकडे आल्या. मला काही समजायच्या आत त्यांनी माझ्या गालावर 2 जोरदार चापटा मारल्या. त्या आवाजानं संपूर्ण दालन दणाणून गेलं. त्या संतापानं म्हणाल्या, "फारच बोलायला लागली आहेस. एक मुलगी जन्माला घातली म्हणून काय मोठा पराक्रम केलास? आता तिचाच सांगून स्वतःचा आळस लपवतेस? निर्लज्ज बाई." त्यांच्या लाल रंगाच्या नेल पॉलिश लावलेल्या बोटानं माझ्याकडे रोखून दाखवलं होतं. माझे दोन्ही गालाला आग होत होती. वेदना फक्त चेहऱ्यावर नव्हत्या, त्या थेट मनात उतरल्या होत्या. मी पुरुषांच्या टेबलाकडे पाहिलं. अभिजित, ज्याच्यासाठी मी माझं तारुण्य, माझी स्वप्न आणि आयुष्य अर्पण केलं होतं, तो शांतपणे मान खाली घालून जेवत बसला होता. जणू तिथं काहीच घडलं नव्हतं. स्वरा तोंडावर हात ठेवून हसत होती आणि बाकीचे सगळे माझ्याकडे अशा नजरेने पाहत होते जणू सगळी चूक माझीच होती. माझ्यासाठी एक शब्दही कुणी उच्चारला नाही. एवढ्या उकाड्यात लहान मुलाला सांभाळत एकटीनं सगळ्यांसाठी स्वयंपाक करणाऱ्या त्या स्त्रीबद्दल कुणालाही दया आली नाही.
अनेक वर्ष मनात साचलेला संयम त्या क्षणी पूर्णपणे तुटला. पण मी रडले नाही. याआधी सासूबाई किंवा नवरा काही बोलला की मी स्नानगृहात जाऊन मन मोकळं रडायचे आणि पुन्हा शांतपणे कामाला लागायचे. पण यावेळी माझ्या डोळ्यातून एक थेंबसुद्धा बाहेर आला नाही. अनेक वर्ष सहन केलेला अपमान, वेदना आणि अवहेलना एका विलक्षण शांततेत बदलली होती. संपूर्ण दालनात तणाव पसरला होता. सासूबाई मला गप्प पाहून नेहमीप्रमाणे मी घाबरले आहे असंच समजल्या. त्या गर्वानं वळल्या आणि पुन्हा आपल्या खुर्चीकडे जाऊ लागल्या. मी हळूच डाळीचं भांडं बाजूच्या रिकाम्या टेबलावर ठेवलं. माझ्या डोळ्यात आता वेगळीच चमक होती. त्या घरातल्या प्रत्येक खोट्या चेहऱ्याकडे मी शांतपणे पाहत होते. मी हळूहळू पण ठाम पावलांनी दालनाच्या कोपऱ्याकडे गेले. तिथं तुटकी खिडकी अडवून ठेवण्यासाठी एक जाड लाकडी दांडा ठेवलेला होता. मी तो उचलला. त्याचं वजन हातात येताच माझ्या अंगात एक वेगळीच ताकद संचारल्यासारखी वाटली. सासूबाई पुन्हा खुर्चीवर बसल्या. तितक्यात सगळ्यांना काहीतरी वेगळं घडणार आहे अशी जाणीव झाली. लोक कुजबुजायला लागले. अभिजितनं माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या हातातला दांडा दिसताच त्याचा चेहरा पटकन पांढरा पडला. तो मोठ्यानं ओरडला, "हे काय करतेस? वेडी झाली आहेस का? तो दांडा खाली ठेव." पण मी त्याचं एकही शब्द ऐकलं नाही. मी सरळ त्या टेबलाजवळ गेले जिथं 5 मजली मोठा केक ठेवला होता. स्वराबरोबर सगळ्यांसमोर आईचा मोठेपणा दाखवण्यासाठी माझ्याच कष्टाच्या पैशातून तो केक विकत घेतला गेला होता. त्याच टेबलावर सगळी मेजवानी मांडलेली होती. मी दोन्ही हातांनी दांडा घट्ट पकडला. तो उंच उचलला आणि पूर्ण ताकदीनिशी केकवर आपटला. मोठा आवाज करत संपूर्ण केक क्षणात तुकडे तुकडे झाला. क्रीम, केकचे तुकडे आणि साखरेची सजावट सगळीकडे उडाली. क्रीमचा मोठा भाग थेट सासूबाईंच्या अंगावर उडाला आणि त्यांची महागडी रेशमी साडी पूर्ण खराब झाली. पण मी तिथंच थांबले नाही. त्याच दांड्यानं मी संपूर्ण मेजवानीचा टेबल उलटला. महागडी चिनी मातीची भांडी जमिनीवर आदळून एकामागोमाग एक फुटू लागली. बिर्याणी, पनीर आणि इतर सगळे पदार्थ जमिनीवर विखुरले. संपूर्ण दालन किंकाळ्या आणि गोंधळानं भरून गेलं. माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी घाबरून भिंतीला जाऊन उभ्या राहिल्या. काही नातेवाईक अंगावर अन्नाचे शिंतोडे उडू नयेत म्हणून इकडून तिकडे पळू लागले. सासूबाईंचा चेहरा पूर्ण फटक पडला होता. त्या छातीवर हात ठेवून धापा टाकू लागल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, "स्वरा, स्वरा." स्वरा किंचाळत माझ्यावर धावून आली. अभिजित संतापानं माझ्यावर हात उगारण्यासाठी धावत आला. पण मी क्षणात एक पाऊल मागे सरकले आणि हातातला दांडा सरळ त्याच्या छातीकडे रोखला. माझ्या डोळ्यात एवढी शांत पण ठाम नजर होती की त्याचा उगारलेला हात हवेतच थांबला. संपूर्ण घरात एकदम शांतता पसरली. मी एक खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात सगळ्यांसमोर म्हणाले, "आज मी तुमच्या सगळ्यांसमोर घटस्फोटाचा निर्णय जाहीर करते. या घरानं मला तब्बल 3 वर्ष विनामूल्य नोकरानीप्रमाणे राबवलं. माझा फक्त उपयोग करून घेतला. माझ्या स्वाभिमानाची वारंवार उपेक्षा केली. मी शांत आहे म्हणून माझ्याशी काहीही वागलं तरी चालेल असंच तुम्हाला वाटतं का? पण आता हे सगळं कायमचं संपलं आहे. घटस्फोटाचे कागद मी टेबलावर ठेवून जाईन. अभिजित, त्यावर सही करून टाक." "आई नमस्कार." "अभिजित निरोप." "स्वरा, तुलाही निरोप. आजपासून या घराशी माझा कोणताही संबंध नाही." एवढं बोलून मी हातातला दांडा जमिनीवर फेकून दिला आणि सरळ माझ्या खोलीकडे निघाले. आत जाऊन दरवाजा लावून घेतला. बाहेर सासूबाईंच्या आरडाओरडाचे आवाज आणि अभिजित दरवाजा ठोठावत असल्याचा आवाज सतत ऐकू येत होता. पण आश्चर्य म्हणजे खोलीच्या आत मी पूर्णपणे शांत होते. मी माझी मोठी बॅग बाहेर काढली. त्यात फक्त माझे आणि सईचे अत्यावश्यक कपडे ठेवले. त्यानंतर माझी सगळी ओळखपत्र, सईचं लसीकरण कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्र असलेली फाईल बाहेर काढली. ती मी बऱ्याच आधीपासून सुरक्षित लपून ठेवली होती. मी सईला उचलून घट्ट मिठीत घेतलं. मग दरवाजा उघडला. समोर अभिजित उभा होता. मी त्याच्याकडे साधी नजरही टाकली नाही आणि सरळ बाहेर पडले. सासूबाई क्रीम आणि सांडलेल्या अन्नामध्ये जमिनीवर बसून मोठमोठ्यानं रडत होत्या. मी त्या घराचं लोखंडी फाटक ओलांडलं आणि एक टॅक्सी थांबवली. टॅक्सी पुढे निघताच मला जाणवलं की ज्या घराला मी इतकी वर्ष माझं घर समजत होते त्या नरकाला मी कायमचं मागे सोडलं आहे. टॅक्सीत बसल्यावर मी सईला पुन्हा छातीशी घट्ट धरून घेतलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं, पण भीतीनं नाही तर मनाला मिळालेल्या मोठ्या दिलास्यानं. सईलाही जणू सगळं समजलं होतं. ती शांतपणे माझ्या कुशीत विसावली आणि गाढ झोपून गेली. माझ्या पिशवीतला दूरध्वनी सतत वाजत होता. मी तो बाहेर काढून पाहिलं तर पडद्यावर अभिजित, स्वरा आणि अनेक नातेवाईकांचे एकामागोमाग एक आलेले कॉल दिसत होते. ते मला शिव्या देण्यासाठी दूरध्वनी करत होते की उद्ध्वस्त झालेलं घर आवरायला परत बोलावत होते हे मला माहीत नव्हतं. माझ्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. मी दूरध्वनी बंद केला. काळा पडदा पाहताना मला असं वाटलं जणू माझ्या काळोख्या भूतकाळावर कायमचा पूर्णविराम उमटला आहे. मी त्यातून सिम काढलं, त्याचे 2 तुकडे केले आणि टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर रस्त्यावर फेकून दिले. आता सगळंच संपलं होतं. मी अभिजित आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी कायमचा संबंध तोडला होता. टॅक्सी चालकानं आरशातून माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, "ताई, कुठं जायचं? एवढं सामान घेऊन गावाकडे निघालात का?" मी हसत म्हणाले, "नाही भाऊ, सरळ विमानतळावर चला. मी इथून खूप दूर जाणार आहे." विमानतळावर पोहोचल्यावर मी थेट शेवटच्या क्षणी तिकीट मिळणाऱ्या कक्षात गेले. नशिबानं 2 तासांनी सुटणाऱ्या देहरादूनच्या विमानात भरपूर जागा रिकाम्या होत्या.
मी माझ्या पाकिटातल्या गुप्त कप्प्यातून बँकेचं कार्ड काढलं आणि पैसे भरले. हे तेच पैसे होते जे मी मागची 3 वर्ष रात्रभर जागून स्वतंत्र लेखन करून साठवले होते. रक्कम फार मोठी नव्हती, पण माझ्या आणि सईच्या काही काळाच्या स्वातंत्र्यपूर्ण आयुष्यासाठी ती पुरेशी होती. हातात विमानाचं तिकीट येताच मला असं वाटलं जणू मी पिंजऱ्यातून मुक्त होऊन मोकळ्या आकाशात झेप घेणारे पक्षी झाले आहे. विमानानं आकाशात झेप घेतली आणि आम्हाला त्या घुसमटवणाऱ्या आयुष्यापासून खूप दूर घेऊन गेलं. विमान देहरादूनमध्ये उतरलं तेव्हा थंडगार वाऱ्याची एक सुखद झुळूक माझ्या चेहऱ्यावर आली. त्या हवेत ताजेपणा होता. सासरी जाणवणारा उकाडा, तेलाचा वास आणि घुसमट्यांचा इथे लवलेशही नव्हता. इथली हवा किती स्वच्छ, प्रसन्न आणि मनाला शांत करणारी होती. मी एक टॅक्सी केली आणि शहराच्या मध्यवर्ती भागाकडे निघाले. माझ्या एका जुन्या मित्राच्या सल्ल्यानुसार झाडाझुडपांच्या सानिध्यात असलेल्या एका सुंदर निवासस्थानी खोली घेतली. संपूर्ण खोली लाकडाची होती आणि त्यात एक मोठी काचेची खिडकी होती. त्या खिडकीतून धुक्यानं वेढलेली दरी दिसत होती. तिथं कोणताही गोंगाट नव्हता, आरडाओरडा नव्हता, अपमान नव्हता. फक्त वाऱ्याची मंद सळसळ आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येत होता. मी सईला मौशार पांढऱ्या अंथरुणावर झोपवलं. ती शांतपणे कुशीवर वळली आणि गाढ झोपून गेली. मी गच्चीत गेले. लाकडी कठड्यावर हात ठेवून एक दीर्घश्वास घेतला. किती दिवस मनात दडवून ठेवलेले अश्रू आपोआप वाहू लागले. पण ते दुःखाचे किंवा अपमानाचे अश्रू नव्हते. ते एका जाचक नात्यातून कायमची मुक्त झाल्याच्या आनंदाचे अश्रू होते. आता मला पहाटे 4 वाजता उठून भाजी बाजारात जावं लागणार नव्हतं. 4 मजली घराची साफसफाई करावी लागणार नव्हती. सासूबाईंचे टोमणे आणि नंदेची अवहेलना सहन करावी लागणार नव्हती. आता मी फक्त नंदिनी होते, एक स्वतंत्र आई, जी स्वतःचं आणि आपल्या मुलीचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगणार होती. या शांत डोंगराळ शहरात मी माझ्या मनावरील सगळ्या जखमा भरू येऊ देणार होते. देहरादूनमधल्या उन्हाळी गच्चीत बसून मी गरमागरम चहाचे घोट घेत होते आणि तिकडे दिल्लीतल्या त्या 3 मजली घरात अक्षरशः खळबळ उडाली होती. समाज माध्यमांमधून आणि काही जवळच्या मित्रांकडून मला तिथल्या घडामोडींची माहिती मिळत होती. माझ्या निघून गेल्यानंतर सासूबाईंचा 60वा वाढदिवस पाहुण्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा प्रकार ठरला होता. सगळे नातेवाईक कुजबूज करत तिथून निघून गेले. जमिनीवर सांडलेलं अन्न आणि क्रीम साफ करायला कोणी सोडलं नव्हतं. सासूबाईंचा रक्तदाब इतका वाढला की त्यांना अंथरूण धरावं लागलं. तेव्हाच त्यांना विनामूल्य राबणारी सून घरातून निघून गेल्याचा खरा अर्थ उमगला. घाणेरड्या कपड्यांचा ढीग साचला, पण ते धुणारं कोणी नव्हतं. स्वयंपाकघरातील धुण्याच्या जागेत घाणेरड्या भांड्यांचा खच पडला आणि त्यातून अंबूस वास येऊ लागला. अनेक दिवस त्या घरात नीट स्वयंपाकच झाला नाही. सगळ्यांना बाहेरचं जेवण मागवावं लागलं. त्यामुळे अभिजितचा जुना पोटदुखीचा त्रास पुन्हा सुरू झाला. सकाळी उठताच अंथरुणावर नाश्ता मिळण्याची सवय असलेली स्वरा आता स्वतःच्या आईशीच वाद घालू लागली. शेजाऱ्यांना सासूबाईंच्या गर्विष्ठ स्वभावाचा आधीपासूनच कंटाळा आला होता. आता त्यांना बोलण्यासाठी नवा विषय मिळाला. सर्वत्र एकच चर्चा सुरू होती की शांत आणि सहनशील सुनेला इतका त्रास दिला गेला की तिनं समारंभ उद्ध्वस्त करून घर कायमचं सोडलं. अभिजितलाही कार्यालयात जाणं कठीण झालं. वाढदिवसाच्या समारंभात घडलेला प्रकार त्याच्या कार्यालयातही पोहोचला होता. तो आत शिरताच लोक त्याच्याकडे पाहून कुजबुजू लागायचे आणि एकमेकांना खुणा करायचे. त्याच्या अहंकाराला मोठा धक्का बसला होता. तो मनातून पूर्णपणे खचला होता. त्यानं मला शोधण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही. मी माझा दूरध्वनी क्रमांक बदलला होता आणि फक्त माझे आईवडील आणि एक जिवलग मित्र यांच्या संपर्कात होते. पण सत्य फार काळ लपून राहत नाही. शेवटी अभिजितला एका दूरच्या नातेवाईकाकडून माझा नवीन क्रमांक मिळाला. त्या नातेवाईकाला मी चुकून फक्त विचारपूस करण्यासाठी संदेश पाठवला होता. देहरादूनमध्ये 4थ्या दिवशी दुपारी माझा नवीन दूरध्वनी वाजला. पडद्यावर अनोळखी क्रमांक दिसताच तो कोणाचा असेल हे मला लगेच समजलं. मी दूरध्वनी स्वीकारला. तिकडून अभिजितचा संतापलेला आवाज आला आणि खोलीतली सगळी शांतता क्षणात नाहीशी झाली. तो म्हणाला, खूपच हुशार समजतेस ना स्वतःला. एवढा गोंधळ घालून घर सोडलंस आणि आता निवांत फिरतेस. इथं घराची काय अवस्था झाली आहे याची तुला कल्पना आहे का? लगेच परत ये. सगळ्यांसमोर माझ्या आईच्या पायांवर डोकं ठेवून माफी माग. यावेळी नीट घर सांभाळशील तर तुला अजून एक संधी द्यायची की नाही याचा मी विचार करेन. नाहीतर या घरातून तुला एक पैसाही मिळणार नाही. तुला आणि तुझ्या मुलीला रस्त्यावर आणायला मला क्षणभरही लागणार नाही. त्याच्या आवाजात तोच जुना अहंकार, तोच हुकुमशाहीचा सूर होता. त्याला अजूनही वाटत होतं की मी तीच घाबरलेली नंदिनी आहे जी त्याच्या धमक्यांनी थरथर कापायची. पण तो पूर्णपणे चुकीचा होता. सगळं सहन करणारी ती स्त्री त्या फुटलेल्या केकसोबतच कायमची संपली होती. मी दूरध्वनी कानाला लावून ठेवला. खिडकीबाहेर दिसणाऱ्या हिरव्यागार झाडांकडे शांतपणे पाहत राहिले आणि त्याला मनातलं सगळं बोलू दिलं. तो ओरडून ओरडून दमला आणि काही क्षण श्वास घेण्यासाठी थांबला. तेव्हा मी अगदी शांत आवाजात म्हणाले, बोलून झालं का?
झालं असेल तर तुझा ईमेल पहा. मी घटस्फोटाचे कागद पाठवले आहेत. त्यावर सही करून मी दिलेल्या पत्त्यावर पाठव आणि हा सगळा तमाशा इथंच थांबव. तिकडून काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग अभिजित उपासानं हसू लागला. तो म्हणाला, घटस्फोट इतका सोपा आहे असं तुला वाटतं का? घर तू स्वतःहून सोडून गेलीस, मग तुझ्या मुलीचाही सांभाळ तूच कर. हे घर माझ्या आई वडिलांचं आहे. इथून तुला एक वीटसुद्धा मिळणार नाही. सगळे पैसे माझ्याकडे आहेत. तुझ्यासारख्या भरकटलेल्या बाईला मी 1 रुपयासुद्धा देणार नाही. सईच्या खर्चासाठीही काही मिळणार नाही. न्यायालयात भेटू, मग बघ न्यायाधीश तुला कसं रिकाम्या हातानं बाहेर पाठवतात. त्याचं बोलणं ऐकून मी मोठ्यानं हसले. त्या हसण्यात उपरोधही होता आणि मुक्तीचाही आनंद होता. त्याला अजूनही स्वतःच्या चालाखीवर प्रचंड विश्वास होता. मी टेबलावर ठेवलेला संगणक उघडला आणि सांकेतिक संरक्षेत ठेवलेल्या एका फोल्डरवर क्लिक केलं. मग मी शांतपणे म्हणाले, अभिजित तुला खरंच असं वाटलं का की मी 3 वर्ष त्या घरात फक्त स्वयंपाक करणारी अडाणी नोकरानी बनून राहिले? मी तुला आणखी एक ईमेल पाठवला आहे. तो उघड आणि त्यातले बँकेचे सगळे हिशोब नीट पहा. दूरध्वनीवर मला कीबोर्ड टायपिंगचे आवाज ऐकू येत होते. काही क्षणातच त्याचा श्वास जोरात सुरू झाला. मी पुढे म्हणाले, गेल्या कित्येक महिन्यांपासून तू सतत व्यवसायात तोटा झाल्याचं कारण सांगून घर खर्च कमी करत होतास. इतकंच नाही तर सईच्या दुधासाठी सुद्धा मला माझ्या स्वतःच्या बचतीतून पैसे काढावे लागले. पण खरं वास्तव काही वेगळंच होतं. तू आपल्या संयुक्त बचत खात्यातून गुपचूप पैसे काढत होतास. तुझ्या लाडक्या बहिणीच्या जुगाराच्या कर्जासाठी लाखो रुपये दिलेस. एवढ्यावरच थांबलास नाहीस तर तुझ्या आईच्या नावानं महागडा जीवन विमा काढलास, ज्यात लाभार्थी तू आणि स्वरा आहात. त्या सगळ्या व्यवहारांचे बँकेचे अधिकृत हिशोब, तुझ्या कर्जांशी झालेले संदेश आणि बँकेच्या शिक्क्यासह सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. आता सांग, न्यायालयात हे सगळं कसं लपवणार? अभिजितचा आवाज थरथरू लागला. त्याचा सगळा अहंकार एका क्षणात नाहीसा झाला. तो अडखळत म्हणाला, तुझी एवढी हिंमत कशी झाली माझ्यावर पाळत ठेवायची? तुला हे सगळं मिळालं तरी कुठून? त्याच्या त्या मूर्खपणाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात मला काहीच रस नव्हता. मी थेट मुद्द्यावर आले. आपल्या संयुक्त बचत खात्यात 80 लाख रुपये आहेत. कायद्यानुसार त्यातला अर्धा हिस्सा माझा आहे. त्याशिवाय सई 18 वर्षांची होईपर्यंत दर महिन्याला तिच्या संगोपनासाठी तुला 4 लाख रुपये द्यावे लागतील. शांतपणे कागदांवर सही करून पैसे माझ्या नव्या खात्यात जमा केलेस तर मी गप्प बसेन. पण जर काही डावपेच खेळण्याचा प्रयत्न केलास तर ही संपूर्ण कागदपत्र मी न्यायालयातच नव्हे तर तुझ्या कंपनीच्या संचालकांनाही पाठवेन. मग तुझी सहाय्यक व्यवस्थापकाची नोकरी आणि तुमच्या घराण्याची खोटी प्रतिष्ठा एका क्षणात संपून जाईल. पुन्हा काही क्षण शांतता पसरली. ती एका अशा माणसाची शांतता होती ज्याची सगळी गुपितं आता उघडी पडली होती. त्याला स्पष्ट समजलं होतं की हे सगळं बाहेर आलं तर केवळ नोकरीच नाही तर उरलेली प्रतिष्ठा सुद्धा कायमची नष्ट होईल. मी शेवटी ठाम आवाजात म्हणाले, तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचीच मुदत आहे. तोपर्यंत पैसे माझ्या नव्या खात्यात जमा झाले पाहिजेत आणि घटस्फोटाचे कागद टपालानं माझ्याकडे पोहोचले पाहिजेत. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. एवढं बोलून मी दूरध्वनी बंद केला. देहरादूनच्या संध्याकाळच्या मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं संपूर्ण खोलीत पसरली होती आणि त्याच प्रकाशासोबत माझ्या चेहऱ्यावरही एक नवी झळाळी उमटली होती. मी माझा सर्वात मोठा डाव खेळला होता आणि मला पूर्ण खात्री होती की तो भित्रा माणूस अखेर माघार घेईल. आता माझ्या आणि सईच्या आयुष्याची सूत्र पूर्णपणे माझ्या हातात आली होती. मी जसा विचार केला होता तसंच घडलं. अभिजितसारखा भित्रा आणि खोट्या प्रतिष्ठेला जीवापाड जपणारा माणूस स्वतःच्या कारकिर्दीला कधीच धोक्यात घालणार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं 8 वाजता माझ्या दूरध्वनीवर बँकेचा संदेश आला. संयुक्त बचत खात्यातील अर्धी रक्कम माझ्या खात्यात जमा झाली होती. काही आठवड्यानंतर माझ्या वकिलामार्फत अभिजितनं परस्पर संमतीनं घटस्फोटाच्या कागदांवर सही केली. सईच्या संगोपनासाठी दर महिन्याला ठरलेली रक्कम देण्यालाही तो तयार झाला. न्यायालयानं अर्ज मंजूर केला आणि संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली. जवळजवळ महिनाभरानंतर अश्रू, अपमान आणि मानसिक छळानं भरलेलं माझं वैवाहिक आयुष्य न्यायालयाच्या एका निर्णयानं कायमचं संपलं. घटस्फोटाची प्रत माझ्या हातात आली तेव्हा गेली 3 वर्ष छातीवर ठेवलेला जड दगड अखेर दूर झाल्याची जाणीव झाली. त्या दिवसात डोंगरांच्या सानिध्यात मी माझा सगळा वेळ स्वतःला आणि माझ्या मुलीला दिला. मी सईला हिरव्यागार झाडांमधून फिरायला घेऊन जायचे, मोकळ्या हवेत मनभर श्वास घ्यायचे आणि आयुष्यात पहिल्यांदा स्वतःसाठी मनापासून आवडणाऱ्या गोष्टी विकत घेण्याचं धाडस करायचे. एक दिवस डोंगराच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा उपहारगृहात माझी भेट कल्याणीताईंशी झाली. त्या दिल्लीतील एक मानसोपचार तज्ज्ञ होत्या. काही दिवस विश्रांती आणि कामासाठी त्या तिथं आल्या होत्या. काही भेटीनंतर त्यांनी माझ्या डोळ्यांमध्ये दडलेलं दुःख ओळखलं. मी त्यांना माझी संपूर्ण कहाणी सांगितली. सासरी झालेला छळ, विनाकारण केलेली सहनशीलता आणि त्या दिवशी झालेला माझा उद्रेक सगळंच त्यांच्यासमोर मनमोकळेपणानं मांडलं. कल्याणीताईंनी मला दोष दिला नाही. सगळ्यांना माफ करून टाक असंही त्या म्हणाल्या नाहीत. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मायेनं म्हणाल्या, नंदिनी, तू अगदी योग्य निर्णय घेतलास. अंधळा त्याग कधीच कुणाला सुख देत नाही. तो फक्त अन्याय वाढवत जातो. तू त्या दलदलीतून बाहेर पडलीस आणि तुझ्या मुलीचं आयुष्यही वाचवलंस. आता तुझ्या मनात
दडून बसलेल्या त्या स्त्रीलाही बाहेर येऊ दे, जिला स्वतःचं आयुष्य फक्त स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित आहे असं वाटत होतं. बाहेरचं जग खूप मोठं आहे, तुझ्यात गुण आहेत, समज आहे, तू स्वतःसाठी एक सुंदर आणि नवं आयुष्य घडवू शकतेस. कल्याणीताईंचं बोलणं ऐकून माझ्या मनात उरलेली सगळी नकारात्मकता आणि न्यूनगंड जणू वाहून गेला. मला उमगलं की मी लग्नात हरले नव्हते, उलट माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या कमकुवतपणावर मी विजय मिळवला होता. त्या जाणीवेनं माझा हरवलेला आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं हसू दोन्ही पुन्हा परत आलं. देहरादूनमध्ये 1 महिना घालवल्यानंतर मी माझं सामान आवरलं. मालमत्तेच्या वाटणीतून मिळालेले पैसे माझ्या आणि सईच्या सुखानं राहण्यासाठी पुरेसे होते, पण मला आयुष्यभर रिकामं बसून राहायचं नव्हतं. मला काम हवं होतं, असं वातावरण हवं होतं जिथं मी स्वतःला पुन्हा सिद्ध करू शकेन. लखनौ हेच ते शहर होतं जिथं मी तुटले होते आणि आता त्याच शहरात जाऊन मला स्वतःला पुन्हा उभं करायचं होतं. मी सईला कुशीत घेतलं, हातात बॅग घेतली आणि नव्या आत्मविश्वासानं नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी विमानतळाच्या दिशेने निघाले. लखनौ विमानतळाबाहेर पडताच मला प्राजक्ता हात हलवत उभी दिसली. प्राजक्ता माझी महाविद्यालयातील जिवलग मैत्रीण होती. ती एक खंबीर आणि स्वावलंबी मुलगी होती. अभिजितशी मी इतक्या घाईनं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिनं त्याला कधीच पाठिंबा दिला नव्हता. तिच्यासोबत तिचा मित्र समीरही आला होता. मी पुन्हा लखनौला येणार असल्याचं समजताच ते दोघं मला घ्यायला आले होते. मला सईसोबत पाहताच प्राजक्ता धावत आली आणि आम्हा दोघींना घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ती म्हणाली, नंदिनी, तू किती खुश झाली आहेस, पण तुझ्या डोळ्यात आधीपेक्षा कितीतरी जास्त तेज दिसत आहे. आता तू माझ्यासोबत राहणार, कुणालाही घाबरण्याची गरज नाही. मी आणि समीर दोघंही तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ. समीर हसत पुढे आला. त्यांनी माझी जड बॅग उचलली आणि म्हणाला, हो नंदिनी, आमचं घर कदाचित लहान असेल, पण तुझ्यासाठी त्याचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत. तू पूर्णपणे स्थिर होईपर्यंत आमच्याकडेच राहा. मी त्या दोघांचे मनापासून आभार मानले. ते आम्हाला त्यांच्या गाडीतून एका छोट्याशा पण स्वच्छ आणि नीटनेटक्या सदनिकेत घेऊन गेले. प्राजक्तानं माझ्यासाठी आधीच एक हवेशीर खोली तयार करून ठेवली होती. नवीन चादरी अंथरल्या होत्या आणि सईसाठी भरपूर खेळणी तसेच आवश्यक वस्तूही आधीच आणून ठेवल्या होत्या. प्राजक्ता आणि समीर यांचं प्रेमळ वागणं, प्रामाणिकपणा आणि आपुलकी पाहून मला आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटलं की या मोठ्या शहरात मी अजिबात एकटी नाही. नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी मला एक भक्कम आधार मिळाला आहे, अशी भावना मनात निर्माण झाली. एकटी आई म्हणून सुरुवातीचे दिवस अजिबात सोपे नव्हते. सई नुकतीच चालायला शिकत होती. ती खूप खट्याळ होती आणि सतत माझ्याभोवतीच घुटमळत असायची. मी रोज सकाळी लवकर उठायचे, तिच्यासाठी स्वयंपाक करायचे आणि प्राजक्ताला मदत म्हणून घराची साफसफाईही करायचे. सई झोपली किंवा तिच्या खेळण्यांमध्ये रमली की मी संगणक उघडून नोकरीचा शोध सुरू करायचे. लग्नापूर्वी मी एका ऑनलाईन मासिकात संपादक म्हणून काम केलं होतं आणि लेखनाचा अनुभव अजूनही माझ्यासोबत होता. मी स्वतंत्र काम मिळवून देणाऱ्या अनेक गटांमध्ये सहभागी झाले. माझं परिचयपत्र व्यवस्थित तयार केलं आणि एकामागोमाग एक अर्ज पाठवायला सुरुवात केली. माझ्या मेहनतीचं फळ फार लवकर मिळालं. दुसऱ्या दिवशी मला एका सौंदर्य प्रसाधन तयार करणाऱ्या कंपनीसाठी जाहिरातींचे संवाद लिहिण्याचं काम मिळालं. त्या रात्री सई गाढ झोपली होती. मी शांतपणे टेबलाजवळ बसले होते. पिवळसर दिव्याचा प्रकाश माझ्या हातांवर पडत होता आणि माझी बोटं भराभर कीबोर्डवर फिरत होती. शब्द सहजपणे उमटत होते. त्या शब्दांमध्ये ग्राहकांच्या मनाचा तोच अचूक अंदाज होता जो मला आयुष्यातील असंख्य चढउतारांनी शिकवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझं काम पाठवलं. अवघ्या 2 तासात त्यांचं उत्तर आलं. त्यांनी माझ्या कामाचं मनापासून कौतुक केलं. माझं लिखाण त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं आणि लगेच मानधनही माझ्या खात्यात जमा केलं. पहिल्या कामाचे 5,000 रुपये कदाचित फार मोठी रक्कम नव्हती, पण ती माझ्या स्वतःच्या कष्टाची कमाई होती. त्यामुळे ती माझ्यासाठी कोणत्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान होती. त्या दिवशी मला खात्री पटली की माझं कौशल्य अजूनही माझ्यासोबत आहे आणि मी माझ्या मुलीला सन्मानानं जगण्यासारखं आयुष्य देऊ शकते. पण माझ्या आयुष्यातला हा शांत काळ फार काळ टिकला नाही. पुन्हा एक नवं वादळ माझ्यासमोर उभं राहिलं. यावेळी त्यामागचं कारण होतं सासूबाईंचा लोभ आणि त्यांच्यात साचलेला द्वेष. त्यांच्या एका जुन्या परिचिताकडून त्यांना समजलं की मी सईसोबत एका मोठ्या खरेदी केंद्रात दिसले होते. त्यावरून मी पुन्हा लखनौला परत आले आहे याची त्यांना खात्री झाली. संयुक्त बचत खात्यातली अर्धी रक्कम हातातून गेल्याचा राग अजूनही त्यांच्या मनात घुमसत होता. म्हणून त्यांनी थेट माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन गोंधळ घालायचं ठरवलं. माझे आईवडील एका जुन्या पण साध्या घरात राहत होते. दोघेही निवृत्त शिक्षक होते आणि संपूर्ण परिसरात त्यांना खूप मान होता. मी त्यांना माझ्या आयुष्यातल्या यातनांबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं, कारण माझ्यामुळे त्यांना काळजी वाटावी असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे सासूबाई अचानक त्यांच्या घरी पोहोचल्या. तो त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता. एका सकाळी बाबा अंगणात झाडांना पाणी घालत होते आणि आई स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. तेवढ्यात सासूबाई आणि स्वरा संतापानं थेट अंगणात घुसल्या. घरात शिरताच त्या मोठ्याने ओरडू लागल्या, बाहेर या आणि पहा,
तुमच्या लाडक्या मुलीनं काय केलं आहे? तिनं माझा वाढदिवस उद्ध्वस्त केला. सगळ्या नातेवाईकांसमोर आमची अब्रू घालवली. त्यानंतर आमच्या घरातून पैसे घेऊन एखाद्या परक्या माणसाबरोबर पळून गेली. तुमच्या मुलीला हेच संस्कार दिले आहेत का? तिला बोलवा आणि सांगा माझ्या मुलाचे 80 लाख रुपये परत करायला. नाहीतर इथंच उभं राहून संपूर्ण परिसराला सांगेन की तुम्ही शिक्षक म्हणून किती खोटारडे आणि ढोंगी आहात. हे सगळं ऐकून बाबा पूर्णपणे हादरले. त्यांच्या हातातलं पाणी घालायचं भांडं खाली पडलं. ते बाहेर आले आणि ठाम आवाजात म्हणाले, कृपया जरा सभ्यपणे बोला. माझी मुलगी लहानपणापासून अत्यंत प्रामाणिक आणि सुस्वभावी आहे. ती असं कधीच करणार नाही. तिच्यावर खोटे आरोप करू नका. बाबांचं बोलणं ऐकताच सासूबाई आणखी संतापल्या. त्या मोठ्याने म्हणाल्या, खोटे आरोप? तुमच्या मुलीनंच माझ्या मुलाला गोड बोलून फसवलं. त्याच्याकडून पैसे तिच्या खात्यात जमा करून घेतले आणि मग पळून गेली. जसे आई वडील तशीच मुलगी. या सगळ्या प्रकारात तुमचाही नक्की हात आहे. फसवणूक करणाऱ्यांचंच हे संपूर्ण घराणं आहे, असं सासूबाई संतापानं ओरडत होत्या. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या बाबांच्या स्वाभिमानावर घाव घालत होता. बाबांना आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. स्वतःच्या मुलीबद्दल आणि संपूर्ण कुटुंबाबद्दल इतकी घाणेरडी वक्तव्य ऐकून त्यांचा संताप अनावर झाला. त्यांचा चेहरा पूर्णपणे लालबुंद झाला. त्यांनी दरवाजाकडे बोट दाखवत ठाम आवाजात म्हटलं, माझ्या घरातून लगेच बाहेर पडा. पण त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच अचानक त्यांचा हात खाली आला. त्यांनी छाती घट्ट पकडली, डोळे फिरले आणि ते थेट थंड सिमेंटच्या जमिनीवर कोसळले. आई स्वयंपाकघरातून किंचाळत धावत बाहेर आली. तिनं बाबांना मिठी मारली आणि मोठमोठ्यानं रडू लागली. आपल्या वागण्यामुळे काय भयंकर घडलं आहे हे लक्षात येताच सासूबाई आणि स्वरा घाबरून तिथून पळून गेल्या. तेवढ्यात माझा दूरध्वनी वाजला. पडद्यावर आईचं नाव दिसताच माझ्या मनात भीती दाटून आली. मी दूरध्वनी स्वीकारताच आईचा रडवेला आवाज कानावर पडला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडत म्हणाली, नंदिनी, नंदिनी, लवकर रुग्णालयात ये. तुझ्या बाबांना मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे. वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करत आहेत. मला खूप भीती वाटते आहे ग. काही क्षण माझी विचार करण्याची शक्ती सरपली. मी लगेच प्राजक्ताला सईची काळजी घ्यायला सांगितलं. माझी पिशवी उचलली आणि क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयाकडे धाव घेतली. संपूर्ण प्रवासभर मी स्वतःलाच दोष देत होते. जर मी आधीच आईबाबांना सगळं खरं सांगितलं असतं तर कदाचित त्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधीच मिळाली नसती. रुग्णालयाचा लांबच लांब मार्ग औषधांच्या वासानं आणि एका विचित्र गारव्याने भरून गेला होता. मी धावतच अतिदक्षता विभागाबाहेर पोहोचले. आई खुर्चीवर मान खाली घालून बसली होती. मला पाहताच ती माझ्या गळ्यात पडली आणि रडू लागली. ती रडत रडत म्हणाली, तुझ्या सासू खूप वाईट बाई आहे ग. तिनं तुझ्यावर खोटे आरोप केले, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान केला. तुझे बाबा हे सगळं सहन करू शकले नाहीत. मी ही आईला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. मी दात घट्ट आवरले. संतापानं माझं रक्त सळसळत होतं. मनोमन मी शपथ घेतली की या प्रत्येक अश्रूचा आणि या अन्यायाचा हिशोब मी सासू आणि त्यांच्या मुलीकडून नक्कीच मागेन. तेवढ्यात वैद्यकीय अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की बाबांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या उपचारासाठी दररोज लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. परिचारिकेनं माझ्या हातात पैसे भरण्याची पावती दिली. त्यावरची रक्कम पाहताच माझे हात थरथर कापू लागले. अभिजितकडून मिळालेल्या पैशांतून वकिलांची फी, राहण्याचा आणि इतर खर्च भागवल्यानंतर माझ्याकडे फक्त अर्धीच रक्कम उरली होती. हे पैसेही फार दिवस पुरणार नाही त्याची मला पूर्ण जाणीव होती. पैसे संपले तर बाबांच्या उपचारांचं काय होणार हा विचार मनाला पोखरू लागला. मी अतिदक्षता विभागाच्या काचेपलीकडून आत पाहिलं. बाबा बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांच्या संपूर्ण शरीराला विविध यंत्रांच्या तारा जोडलेल्या होत्या आणि त्यांचा श्वासही यंत्रांच्या आधारानं सुरू होता. ज्यांनी मला आयुष्यभर स्वाभिमानानं जगायला शिकवलं तेच आज जीवन आणि मृत्यू यांच्या सीमेरेषेवर झुंज देत होते. मी माझे अश्रू पुसले. रडून काहीच बदलणार नव्हतं. मला पैसे कमवायचे होते. मी स्वतःला ठामपणे सांगितलं, आता मला अधिक खंबीर व्हायचं आहे. माझ्या आईवडिलांसाठी आणि माझ्या सईसाठी मला भक्कम आधार बनायचा आहे. पुढचे काही दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण दिवस ठरले. मी सईला प्राजक्ताकडे सोपवलं आणि स्वतः आईसोबत रुग्णालयात राहू लागले. दिवसभर रुग्णालयातील सगळी कागदपत्र आणि उपचारांची कामं पाहायचे. रात्री आई झोपल्यानंतर रुग्णालयाच्या मंद प्रकाशात मी संगणक उघडून कामाला बसायचे. लेखनाचं जे काही काम मिळेल ते मी मनापासून करायचे. मी लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे बाबांच्या औषधांसाठी आणि सईच्या दुधासाठी मिळणारा आधार होता. पैशांची चिंता आणि बाबांची गंभीर प्रकृती यामुळे मी आतून पूर्णपणे थकून गेले होते. शरीरही दिवसेंदिवस अशक्त होत चाललं होतं. पण बाबांच्या प्रकृतीत किंचित जरी सुधारणा दिसली तरी माझा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा. तरीही मला स्पष्ट समजलं होतं की फक्त स्वतंत्र लेखन करून एवढी मोठी रक्कम उभी करणं शक्य नव्हतं. मला आता काहीतरी मोठं करून दाखवणं गरजेचं होतं. एक दिवस मला एशिया मीडिया ग्रुपमध्ये कंटेंट मॅनेजर पदाची भरती दिसली. पगार इतका चांगला होता की त्यातून बाबांचा संपूर्ण उपचाराचा खर्च सहज भागू शकला असता. काम सोपं नव्हतं पण मी क्षणाचाही विचार न करता अर्ज करण्याचं ठरवलं. तब्बल 3 तास घालून मी माझा CV अपडेट केला.
माझ्या सर्वोत्तम लेखांचे दुवे त्यात जोडले आणि अर्ज पाठवला. पडद्यावर अर्ज यशस्वीपणे स्वीकारला गेला असा संदेश दिसताच माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. मी स्वतःशीच म्हणाले, माझं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा उभं करण्याची ही पहिली पायरी आहे. मी रुग्णालयाच्या मार्गिकेत थकून बसले होते. तेवढ्यात कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला. मी वर पाहिलं तर समोर अभिजित उभा होता, पण आज तो पूर्वीसारखा आत्मविश्वासानं वावरणारा सहाय्यक व्यवस्थापक वाटत नव्हता. त्याची अवस्था खूपच वाईट दिसत होती. डोळ्यात संताप होता, पण पराभवही स्पष्ट दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, नंदिनी, आता तरी खुश झालीस ना? तू मला पूर्णपणे उद्ध्वस्त केलंस. आज मला बढती मिळणार होती, पण शेवटच्या क्षणी व्यवस्थापनानं माझं नाव यादीतून काढून टाकलं. त्यांनी माझ्यासमोर एक नाव नसलेलं तक्रारपत्र टाकलं. त्यात लिहिलं होतं की मी असा नवरा आहे ज्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलीला सोडून बहिणीवर लाखो रुपये खर्च केले. हे सगळं तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीत असणार. तुला माझी कारकिर्दी संपवायची आहे ना? त्याचं बोलणं ऐकून मी हसले. मी शांतपणे म्हणाले, अभिजित, तू स्वतःलाच खूप मोठं समजतोस. जे पेरलं आहेस तेच आता उगवत आहे. यालाच कर्म म्हणतात. यात माझा कोणताही डाव नाही. अभिजित आणखी थोडा जवळ आला. त्याच्या डोळ्यात लोभ आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, नंदिनी, मला माहीत आहे की तुझे बाबा रुग्णालयात आहेत आणि तुला पैशांची खूप गरज आहे. फक्त माझ्या कंपनीत जाऊन एवढंच सांग की ती तक्रार खोटी होती. मला बढती मिळाली की मी तुझ्या बाबांच्या उपचारासाठी भरपूर पैसे देईन. दोघांचाही फायदा होईल. त्याचं बोलणं ऐकताच मला त्याच्याबद्दल आणखी तिरस्कार वाटू लागला. स्वतःच्या पदासाठी तो माझ्या बाबांच्या जीवाचाही सौदा करायला तयार होता. मी क्षणात उठले, त्याची पिशवी उचलली आणि जमिनीवर फेकून दिली. मी ठाम आवाजात म्हणाले, बस, आता पुरे झालं. तुझे घाणेरडे पैसे तुझ्याजवळच ठेव. माझ्या कुटुंबाला त्यांची अजिबात गरज नाही. माझे बाबा एक सन्माननीय शिक्षक आहेत. ते प्राण देतील, पण तुझ्या खोटेपणातून आणि नीचपणातून मिळालेला पैसा कधीही स्वीकारणार नाहीत. तुझ्यासोबत जे काही घडत आहे त्याला तू स्वतःच जबाबदार आहेस, मी नाही. आता इथून निघून जा, नाहीतर मला सुरक्षा रक्षकांना बोलवावं लागेल. माझं बोलणं ऐकताच अभिजितचा चेहरा पूर्णपणे फटक पडला. तो शांतपणे मान खाली घालून तिथून निघून गेला. एशिया मीडिया ग्रुपच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं. त्या दिवशी मी पहाटे 4 वाजताच उठले. मी माझा सर्वोत्तम व्यावसायिक पोशाख परिधान केला आणि हलकासा साजशृंगार केला. आरशात पाहिलं तेव्हा मला 30 वर्षांची एक आत्मविश्वासू, खंबीर आणि तेजस्वी स्त्री दिसत होती. कार्यालयात पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की बाकीचे सर्व उमेदवार माझ्यापेक्षा वयानं लहान आणि अधिक आधुनिक विचारांचे होते. एका क्षणासाठी मी थोडी साशंक झाले, पण लगेच स्वतःला सावरलं. मुलाखत गट सादरीकरणाच्या पद्धतीनं घेतली जात होती. विषय होता नवमातांसाठी तयार केलेल्या पोषकपूरक उत्पादनासाठी जाहिरात मोहीम तयार करणं. इतर तरुण उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि आकर्षक कल्पना मांडल्या, पण त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात मला एक मोठी उणीव जाणवत होती. त्यात भावना नव्हत्या, सहानुभूती नव्हती. माझी वेळ आली तेव्हा मी कोणतीही चित्रफीत किंवा सादरीकरण न दाखवता थेट फळ्याजवळ गेले. मी पांढऱ्या फळ्यावर फक्त एकच ओळ लिहिली, अंधारातले अश्रू. त्यानंतर मी शांत, ठाम आणि प्रभावी आवाजात बोलायला सुरुवात केली. आपण आपल्या खऱ्या ग्राहकांना समजून घ्यायलाच विसरलो आहोत. नवमातांना परिपूर्ण आईचं झगमगी चित्र नको असतं. खरं वास्तव असं आहे की त्या अनेकदा एकटेपणा अनुभवत असतात. त्या प्रचंड थकलेल्या असतात आणि स्वतःबद्दल मनात असुरक्षिततेची भावना बाळगत असतात. माझी संपूर्ण योजना नवमातांसाठी आधार देणारा आणि त्यांना भावनिक बळ देणारा एक समुदाय उभा करण्यावर आधारित होती. आपलं उत्पादन केवळ पोषणपूरक पेय म्हणून राहू नये, तर त्यांच्या वेदना समजून घेणारं, त्यांना साथ देणारं विश्वासू सोबती बनलं पाहिजे. आपण अशा प्रामाणिक लघुपटांची निर्मिती करू ज्यातून आई झाल्यानंतरच्या आयुष्यातील अंधाऱ्या, न बोलल्या जाणाऱ्या आणि मनातच दडवून ठेवलेल्या भावनांना शब्द मिळतील. आपण त्यांच्या दाबून ठेवलेल्या भावना जगासमोर आणू. ज्या दिवशी आपण त्यांच्या मनाला स्पर्श करू त्या दिवशी त्या आपल्या ब्रँडशी मनापासून जोडल्या जातील. माझं बोलणं संपताच संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. ते शब्द केवळ मांडणी नव्हते, तर माझा स्वतःच्या वेदना आणि अश्रूंमधून जन्माला आलेले होते. मुलाखत घेणाऱ्या प्रमुखांनी माझ्याकडे हसून पाहिलं आणि समाधानानं मान हलवली. मुलाखत संपल्यानंतर मी पूर्ण आत्मविश्वासानं त्या इमारतीतून बाहेर पडले. ही नोकरी मला नक्की मिळेल याची मला खात्री होती. 2 दिवसांनी दूरध्वनी आला आणि मला ती नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी मिळाली. पगार माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त होता. मी सुटकेचा श्वास घेतला. पण आयुष्य कधी कोणतं वळण घेईल हे कुणालाच सांगता येत नाही. त्याच दुपारी मला प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक प्रणव यांचा दूरध्वनी आला. त्यांनी माझे काही जुने लेख वाचल्याचं सांगितलं आणि एका महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल माझ्याशी बोलायचं असल्याचं कळवलं. आम्ही एका शांत उपहारगृहात भेटलो. प्रणव वेळ न दवडता म्हणाले, नंदिनी, मी
लोकर सोयीच्या कथा या नावानं लघुपटांची एक मालिका सुरू करत आहे. यात देशभरातील रस्त्यांवरचं खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या मेहनती आणि सामान्य माणसांच्या आयुष्याच्या कथा मांडल्या जातील. माझ्याकडे उत्कृष्ट चित्रीकरणाचं पथक आहे, पण मला असा लेखक हवा आहे जो माणसांच्या वेदना खऱ्या अर्थानं अनुभवू शकतो. तुझे लेख वाचल्यानंतर मला जाणवलं की तुला सामान्य माणसांचा संघर्ष आणि त्यांच्यातलं सौंदर्य दोन्ही समजतं. मला या प्रकल्पासाठी तुला मुख्य लेखिका म्हणून काम करावं असं वाटतं. त्यांचा प्रस्ताव ऐकताच माझ्या मनात अनेक वर्ष दडून बसलेलं कलेचं स्वप्न पुन्हा जागं झालं. पण पुढच्या क्षणी वास्तव समोर उभं राहिलं. मी शांतपणे म्हणाले, सर, तुमच्या प्रस्तावाबद्दल मी मनापासून आभारी आहे, पण सध्या माझी परिस्थिती तशी नाही. माझे बाबा रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि मला खूप पैशांची गरज आहे. प्रणव यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं. त्यानंतर त्यांनी एक जाड फाईल माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाले, तुझी अडचण मला समजते. या प्रकल्पाला एका आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संस्थेकडून मोठा निधी मिळाला आहे, त्यामुळे मुख्य लेखिकेचं मानधनही खूप चांगलं आहे. इतकंच नाही तर आमच्या प्रायोजकांनी संपूर्ण तज्ज्ञ पथकासाठी आलिशान सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. तू तयार असशील तर तू आणि सई लगेच तिथे राहायला जाऊ शकता. आता माझ्यासमोर 2 वाटा उभ्या होत्या. एका बाजूला सुरक्षित भरघोस पगाराची नोकरी होती, तर दुसऱ्या बाजूला कलेचा कठीण पण स्वातंत्र्य, समाधान आणि स्वाभिमान देणारा मार्ग होता. निर्णय घेण्यासाठी मी 3 दिवसांची मुदत मागितली. त्या 3 दिवसात बाबांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली. ते आता धोक्याबाहेर आले होते. त्या दुपारी मी त्यांच्या पलंगाजवळ बसले होते. त्यांनी शांतपणे माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, बाळा, मला समजलं आहे की तू एका कठीण निर्णयासमोर उभे आहेस. माझ्या उपचारांसाठी तू तुझ्या स्वप्नांशी तडजोड करायचा विचार करते आहेस, नाही का? मी शांतपणे मान खाली घातली. मी म्हणाले, बाबा, ती नोकरी स्वीकारली तर आपल्या सगळ्या आर्थिक अडचणी संपतील. बाबांनी माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि हसत म्हणाले, नंदिनी, मी तुला फक्त पैसे कमावणारी व्यक्ती बनवण्यासाठी शिकवलं नाही. मला तू खरंच तुझं आयुष्य जगावंस असं वाटतं. तुझ्या स्वप्नांसाठी जग. चित्रपट तयार कर. जगाला सुंदर कथा सांग. माझ्यासाठी त्यापेक्षा मोठं औषध दुसरं कोणतंच नाही. बाबांचं हे बोलणं ऐकताच माझ्या मनातली भीती आणि सगळी घालमेल क्षणात नाहीशी झाली. माझ्या मनाला त्याच क्षणी त्यांचं उत्तर मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या माध्यम संस्थेला दूरध्वनी करून अत्यंत नम्रपणे त्यांची नोकरीची संधी नाकारली. त्यानंतर मी थेट प्रणव यांच्या कार्यालयात पोहोचले. प्रणव सर, तुमच्या चित्रपटासाठी पटकथा लेखिका म्हणून काम करण्याचा तुमचा प्रस्ताव मी स्वीकारते. माझं उत्तर ऐकताच प्रणव यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. ते म्हणाले, नंदिनी, आमच्या संपूर्ण पथकात तुझं मनापासून स्वागत आहे. मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय तुझ्या आयुष्यातला सर्वात उत्तम निर्णय ठरेल. चित्रपट निर्मितीच्या करारानुसार मला शहरातील एका उच्चभ्रू भागात असलेल्या आलिशान सदनिकेच्या चाव्या देण्यात आल्या. माझ्या आणि सईच्या नव्या आयुष्याची ती एक सुंदर सुरुवात होती. रविवारी सकाळी प्राजक्ता आणि समीर यांनी मला नव्या घरात राहायला जाण्यासाठी खूप मदत केली. मी घराचं दार उघडताच सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी आमचं स्वागत केलं. सदनिक प्रशस्त, सुंदर आणि सर्व आधुनिक सोयींनी सजलेली होती. सासूबाईंच्या घरातील अरुंद कोंदट स्वयंपाकघरापेक्षा हे जग पूर्णपणे वेगळं होतं. सई आनंदानं संपूर्ण घरभर धावत होती. तिचं खळखळून हसणं ऐकून माझं मन आनंदानं भरून आलं. प्राजक्तानं मला मिठी मारली आणि म्हणाली, अखेर नंदिनी, तुला तुझं स्वतःचं घर मिळालं. ही आता तुझी स्वतःची दुनिया आहे. इथं तुला कोणी आदेश देणार नाही आणि कोणाचं वर्चस्वही तुझ्यावर राहणार नाही. त्या रात्री मी नव्या घराच्या गच्चीवरील बाल्कनीत उभी राहून शहरातील लखलखणारे दिवे पाहत होते. हे घर केवळ राहण्यासाठीची जागा नव्हतं, तर एका स्त्रीच्या स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याच्या अधिकाराचं प्रतीक होतं. दुसऱ्याच दिवसापासून माझ्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार होती आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं त्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज होते. आठवड्यातल्या एका संध्याकाळी मी सईसोबत संकुलातील उद्यानात बसले होते. तेवढ्यात एक ओळखीचा आणि थोडासा कृत्रिम वाटणारा आवाज कानावर पडला. अगं नंदिनी, तू इथं? मी समोर पाहिलं तर सोनाली उभी होती. महाविद्यालयातील तीच मुलगी जी कायम श्रीमंत पुरुषांशी असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असायची. आजही ती महागडे कपडे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी नटलेली होती. तिनं मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं आणि म्हणाली, ऐकलं होतं की तू तुझ्या सासूच्या वाढदिवसाच्या समारंभात खूप मोठा गोंधळ घातलास आणि तुला घरातून रिकाम्या हातानं बाहेर काढलं. मला वाटलं होतं की तू तुझ्या आई वडिलांकडे गेली असशील, पण तू इथं काय करतेस? जवळच्या एखाद्या झोपडपट्टीत खोली घेऊन राहतेस का? तिच्या आवाजातला उपरोध आणि गर्व स्पष्ट जाणवत होता. मी मात्र शांतच राहिले. तिच्या डोळ्यात पाहत हलकसं हसून म्हणाले, सोनाली, मी भाड्याच्या खोलीत राहत नाही. तुझ्या अगदी मागच्या इमारतीच्या 15व्या मजल्यावर मी राहते. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती म्हणाली, खोटं बोलू नकोस. इथल्या एका सदनिकेचं मासिक भाडंच किमान 1 लाख रुपये आहे. तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून की तू ही एखादा श्रीमंत माणूस शोधलास?
मी शांतपणे उभी राहिले. माझा आत्मविश्वास आणि ठामपणा पाहून ती नकळत एक पाऊल मागे सरकली. मी म्हणाले, सोनाली, तुझा आनंद एखाद्या पुरुषाच्या पैशांवर अवलंबून आहे, पण माझा आनंद माझ्या स्वतःच्या कष्टातून उभा राहिला आहे. मी कोणत्याही श्रीमंत पुरुषाच्या आधारावर जगत नाही. ज्या सदनिकेत मी राहते ती मला एका आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्थेची मुख्य पटकथालेखिका असल्यामुळे मिळाली आहे. मी माझे पैसे स्वतः कमावते, माझ्या मुलीची जबाबदारी स्वतः उचलते आणि माझ्या बाबांच्या उपचाराचा खर्चही स्वतः करते. कोणत्याही पुरुषाच्या आधाराशिवाय तुला माझ्या जुन्या संसाराचं खूप कौतुक वाटतं, पण त्या घरात मी विनामूल्य काम करणारी नोकरानी बनून राहत होते. हे तुला माहीत आहे का? ते घर नव्हतंच, तो सोन्याचा पिंजरा होता. त्यामुळे तुझ्या संकुचित विचारांनी एखाद्या स्वतंत्र स्त्रीच्या आयुष्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझं बोलणं ऐकताच सोनालीचा चेहरा संताप आणि लाजेमुळे लाल झाला. मी सईला कुशीत घेतलं आणि तिला तिच्या गर्भासह तिथेच उभं ठेवून शांतपणे तिथून निघून आले. त्यानंतरचे काही महिने अतिशय शांततेत आणि समाधानात गेले. आमच्या चित्रपटाचं काम अतिशय उत्तम प्रकारे पुढे चाललं होतं. एका रात्री प्राजक्तानं मला माझ्या जुन्या सासरच्यांबद्दल अशी बातमी सांगितली की मीही क्षणभर स्तब्ध झाले. ती म्हणाली, नंदिनी, तुला माहीत आहे का, त्या घरात आता सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. कर्माचं फळ किती लवकर मिळतं हे त्यांना आता समजलं असेल. तुझी माझी नणंद स्वराचं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबात झालं होतं, पण तिच्या आळशी स्वभावामुळे आणि उद्धट वागण्यामुळे तिला अवघ्या एका महिन्यातच घराबाहेर काढलं. दुसरीकडे अभिजितला बढती मिळाली नाही. कार्यालयात अपमान झाल्यानंतर त्यानं रागाच्या भरात नोकरी सोडली. त्यानंतर त्यानं ऑनलाईन सट्टेबाजीत स्वतःचे सगळे पैसे गमावले. आता त्याच्यावर लाखो रुपयांचं कर्ज आहे आणि तो कुठेतरी लपून बसला आहे. एवढंच नाही तर कर्ज वसूल करायला आलेल्या गुंडांनी वसुधा यांना ढकलून दिलं. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना पक्षाघाताचा झटका आला. आता त्या अंथरुणाला खिळून पडल्या आहेत आणि त्यांची काळजी घेणारही कुणी उरलेलं नाही. त्यांचा सगळा गर्व आणि ऐट एका क्षणात नाहीशी झाली. हे सगळं ऐकून मला आनंद झाला नाही. फक्त एवढंच जाणवलं की कर्म कधीच आपला हिशोब विसरत नाही. माणूस जसं करतो तसंच एक दिवस त्याच्याकडे परत येतं. एका रविवारी सकाळी माझ्या सदनिकेतील अंतर्गत दूरध्वनी वाजला. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की खाली प्रवेशद्वारात 2 स्त्रिया आल्या आहेत. त्यापैकी एक व्हीलचेअरवर बसली आहे आणि ती मला भेटायचाच हट्ट धरून बसली आहे. एका क्षणासाठी माझं हृदय धडधडू लागलं. त्या कोण असतील याचा मला लगेच अंदाज आला. मी सुरक्षा रक्षकांना त्यांना तिथेच थांबवायला सांगितलं आणि खाली गेले. प्रवेशद्वारात पोहोचल्यावर मी पाहिलं की स्वरा सुरक्षा रक्षकांशी वाद घालत होती आणि तिच्या शेजारी स्वस्त व्हीलचेअरवर सासूबाई बसल्या होत्या. त्यांना पाहून विश्वास बसणं कठीण होत होतं की या त्याच कणखर आणि गर्विष्ठ सासू होत्या. त्या आता खूप अशक्त, असहाय्य आणि आजारी दिसत होत्या. मला पाहता स्वरा धावत माझ्याकडे आली. सासूबाईंनीही थरथरणारा हात माझ्याकडे पुढे केला. मोठ्या कष्टानं त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, बाळा, मला वाचव, मी खूप यातना सहन करते आहे. स्वराही रडत म्हणाली, वहिनी, आमचं घर लिलावात जाणार आहे. आई अंथरुणाला खिळली आहे. आम्हाला तुझ्याकडे राहू दे. मी घरातली सगळी कामं करेन. मी एकही शब्द न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. माझी दया आणि सहानुभूती त्या दिवशीच संपली होती, ज्या दिवशी सगळ्यांसमोर माझा अपमान झाला होता. ज्या दिवशी माझ्या बाबांना तुमच्यामुळे मृत्यूच्या दारात जावं लागलं होतं. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, स्वरा, मी तुझी वहिनी नाही. न्यायालयानं आपलं नातं खूप आधीच संपवलं आहे. मी त्या घरात नोकरानीप्रमाणे रात्रंदिवस काम करत असताना तुम्ही मला माणूस म्हणूनही कधी मान दिला नाही. सासूबाईंमुळे माझ्या बाबांचा जीव धोक्यात आला तेव्हा तुमचं नातं कुठे होतं? आज तुम्ही निर्धन आणि असहाय्य झाल्यावरच तुम्हाला माझी आठवण झाली. माझ्या चांगुलपणालाही मर्यादा आहेत आणि माझ्या कुटुंबाचा नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी त्या मर्यादेपलीकडे काहीच उरलेलं नाही. त्यानंतर मी सुरक्षा रक्षकांकडे पाहून म्हणाले, या दोघींचे चेहरे नीट लक्षात ठेवा. आज नंतर यांना या इमारतीत कधीही प्रवेश देऊ नका. या गोंधळ घालू लागल्या तर थेट पोलिसांना कळवा. एवढं बोलून मी मागे वळले आणि लिफ्टकडे चालू लागले. माझ्या पाठीमागून सासूबाईंचा रडण्याचा आवाज आणि स्वराच्या शिव्या सतत ऐकू येत होत्या, पण यावेळी त्या आवाजाने माझी पावलं क्षणभरही थांबवली नाही. लिफ्टचं दार बंद झालं आणि माझ्या आयुष्यातल्या भूतकाळाच्या सगळ्या काळ्या सावल्या कायमच्या मागे राहिल्या. आमच्या चित्रपटाचा पहिला भाग प्रसारित होताच त्याला प्रचंड यश मिळालं. 40 वर्ष एकटीनं आपल्या दिव्यांग मुलांचं संगोपन करणाऱ्या एका वृद्ध आईची हृदयस्पर्शी कहाणी लाखो प्रेक्षकांच्या मनाला भिडली. चित्रपटाच्या वास्तवदर्शी कथेला आणि मी लिहिलेल्या पटकथेला सर्वत्र भरभरून दाद मिळाली. चित्रपटाच्या यशासोबतच माझी कमाईही पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी वाढली. सर्वप्रथम मी माझ्या आई-वडिलांच्या घरी गेले आणि त्यांचं संपूर्ण कर्ज फेडलं. त्याच रात्री मी त्यांच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाले, आई बाबा, ही तुमच्या मुलीकडून एक छोटीशी भेट आहे. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. बाबांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे अश्रू स्पष्ट दिसत होते. 1 वर्षानंतर पहाटे 4:30 वाजता मी उत्तर भारतातील उंच डोंगर रांगांमध्ये माझ्या पुढच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघायची तयारी करत होते. मी गाढ झोपलेल्या सईच्या कपाळावर प्रेमानं चुंबन घेतलं. आईनं माझ्या अंगावर उबदार जॅकेट चढवत प्रेमाने म्हटलं, स्वतःची काळजी घे बाळा.
सईची काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि हसत म्हणाले, आई मी लवकरच परत येईन. विमानतळावर माझं संपूर्ण पथक माझी वाट पाहत होतं. प्रत्येकजण या नव्या प्रवासासाठी उत्साहानं भरलेला होता. आमची गाडी वळणाच्या डोंगर रस्त्यांनी वर चढत होती आणि प्रत्येक वळणागणिक समोरचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलत होतं. मी गाडीची काच खाली केली. डोंगरातून येणाऱ्या थंड शुद्ध वाऱ्याची झुळूक माझ्या चेहऱ्यावर अलगद स्पर्शून गेली. त्या झुळकीनं फक्त माझे केसच उडवले नाही, तर माझ्या भूतकाळात उरलेल्या शेवटच्या कटू आठवणीही सोबत घेऊन गेल्या. मी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. भीती, दडपण आणि घुसमटीत स्वयंपाकघरात आयुष्य घालवणारी ती स्त्री आता कायमची मागे राहिली होती. तिच्या जागी आता नंदिनी उभी होती, एक स्वतंत्र, खंबीर आणि यशस्वी लेखिका, जी स्वतःच्या अटींवर स्वतःचं आयुष्य जगत होती. मी माझा पिंजरा स्वतः फोडला होता आणि आता मोकळ्या सूर्यप्रकाशात पूर्ण आत्मविश्वासानं उभी होते. मी डोळे उघडले आणि समोर पसरलेल्या त्या भव्य पर्वतरांगांकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. पुढचा प्रवास मोठा होता आणि आव्हानंही कमी नव्हती, पण आता मला कोणत्याही गोष्टीची भीती उरली नव्हती. काळोख्या भूतकाळाला कायमचं मागे सोडून माझ्या मनातल्या स्वतंत्र आणि खंबीर स्त्रीनं अखेर आपले पंख पूर्णपणे पसरले होते आणि आता ती आयुष्याच्या विशाल आकाशात अभिमानानं आणि मुक्तपणे भरारी घेण्यासाठी सज्ज झाली होती. माझ्या खऱ्या आयुष्याची सुरुवात आता होत होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की स्वाभिमानापेक्षा मोठं कोणतंच नातं नसतं. अन्याय आणि अपमान मुकाट्याने सहन करणं हा त्याग नसून तो स्वतःवरच केलेला अन्याय असतो. जेव्हा माणूस आपल्या भीतीवर मात करून स्वाभिमान, स्वावलंबी आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेतो, तेव्हा तो कोणत्याही संकटावर सहज मात करू शकतो. तसेच आपण इतरांशी जे चांगले किंवा वाईट कर्म करतो, त्याचं फळ एक ना एक दिवस आपल्याला नक्की मिळतंच. धन्यवाद.